तर मित्रांनो, मागच्या याच्यामध्ये आपण संचची असणारी व्याख्या म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे की संच म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलं, किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये सेट हा शब्द आपण बघतोय की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय की असे एक घटक आहे. संच म्हणजे काय असणार आहे की असे एक घटक आहे की त्याच्यामध्ये असणारे घटक जे आहेत किंवा त्या घटकांचे असणारे गुणधर्म सारखे असतात, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. उदाहरण जर आपण बघितलं तर यामध्ये हे जे असणारे ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, संच असं म्हणतो. तर ह्या पद्धतीने ही व्याख्या आपण बघितली होती. काय असणार आहे की ज्या समूहातील काय असणार आहे घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात असं आपण बघतोय. म्हणजे अशा पद्धतीनं नेमकेपणाने असं आपण म्हणतोय सांगता येतात, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे की त्याला आपण म्हणतो संच. हे लक्षात घ्या. तर संच जे आहे किंवा आपण इंग्रजीमध्ये त्याला आपण सेट म्हणतो, हे लक्षात घ्या. मग याचं उदाहरण जर आपण बघितलं तर संचाला ज्यावेळेस आपण नाव देतो, म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे की संचाला नाव देण्यासाठी आपण काय करतोय की इंग्रजी लेटर जे आहेत कॅपिटल लेटर, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे ए बी सी कॅपिटल झेड पर्यंत हे अक्षर आपण त्याच्यामध्ये दाखवतोय. इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील असणारे अक्षर हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणजे यामध्ये आपण काय करतोय की ही जी असणारी नावे हे आपण त्या संचाला देतोय. हे लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की हे जे आहेत घटक, तर ए बी सी हे झेड पर्यंत असणारे काय असणारे अक्षर आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे की इंग्रजी वर्णमालेतील काय असणार आहे पहिल्या लिपीतील असणारी अक्षरे. तर हे अक्षर आपण काय करतोय की संचांची नावं आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता आपल्याला जर संचाचे घटक जर दाखवायचे असतील तर आपण काय करतोय बघा की संचाचे असणारे घटक हे दाखवायचे असेल तर आपण काय केलं की ए बी सी हे झेड पर्यंत, म्हणजे काय झालेलं आहे की दुसऱ्या लिपीतील अक्षर हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपण काय करतोय की संचातील घटक दाखवायचे असतील तर हे आपण दुसऱ्या लिपीतील असणारे अक्षर हे आपण त्याच्यामध्ये सांगतोय. हे आपण त्याच्यामध्ये बघितले. त्याचबरोबर समजा ए हा घटक काय असणार आहे संच ए चा सदस्य आहे, किंवा आपण संच ए चा काय असणार आहे ए हा घटक संच ए चा सदस्य आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण हेच गणितीय भाषेमध्ये किंवा संचाच्या भाषेमध्ये आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपण काय करतोय बघा ए बिलॉंग्स टू ए कॅपिटल ए, स्मॉल ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए, म्हणजे ए हा कॅपिटल ए चा किंवा संच ए चा घटक आहे असं आपण दाखवू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण हे अक्षर आपण दाखवू शकतो. त्यानंतर आपण काय म्हणलेलं आहे की बी हा घटक काय असणार आहे संच ए चा सदस्य नाही असं आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण काय करणार, हेच तुम्ही गणितीय भाषेमध्ये कसं दाखवणार, तर यामध्ये बी हे काय पाहिजे नॉट बिलॉंग टू सेट ए. तर अशा पद्धतीनं
आपण काय केलेलं आहे, किंवा आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो की इथं काय असणार आहे, संच ए, किंवा इथं काय असणार आहे, संच ए. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण दोन महत्वाचे असणारे घटक आपण बघितले. आता संख्यांचे संच हे आपण ऑलरेडीच बघितले. म्हणजे आपण वेगवेगळ्या असणाऱ्या संख्या, त्या वेगवेगळ्या संख्यांचे असणारे संच हे जर आपल्याला जर बघायचं असेल तर आपण काय करतो बघा. तर एन म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे की कॅपिटल एन बरोबर काय असणार आहे, 1 2 त्याचबरोबर 3 4 5 6 म्हणजेच सो ऑन. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे की नैसर्गिक संख्यांचा संच असा आपण त्याच्यामध्ये म्हणलेला आहे. नैसर्गिक काय असणार आहे, संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच असा आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. किंवा यामध्ये आपण काय म्हणतोय बघा की सेट ऑफ नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्यांचा असणारा संच, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याचबरोबर काय असणार आहे बघा, तर या पद्धतीनं दुसरा असणारा घटक जर आपण जर बघितला तर डब्ल्यू असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय की डब्ल्यू बरोबर 0 1 2 3 सो ऑन. ह्यामध्ये आपण काय म्हणलेलं बघा की पूर्ण संख्यांचा असणारा वर्ग, किंवा आपण त्याला पूर्ण संख्या संच असं आपण म्हणतो. म्हणजेच यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे, पूर्ण संख्या संच असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. सेट ऑफ होल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स असं आपण त्याच्यामध्ये म्हणलं. त्याचबरोबर कॅपिटल आय असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. कॅपिटल आय टिंब 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 काय असणार बघा, -4 -3 -2. मग आता -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 असं आपण संख्यांचे असणारे घटक आणि पुढं सो ऑन टिंब 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 टिंब. म्हणजे आपण त्याला काय म्हणलेलं आहे, तर हे जे आहे काय असणार आहे, पूर्णांक संख्या संच असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. हे लक्षात घ्या, काय असणार आहे, पूर्णांक संख्या संच असं आपण त्याच्यामध्ये म्हणलं. पूर्णांक संख्या संच किंवा सेट ऑफ इंटिजर्स असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. सेट ऑफ इंटिजर्स. त्यानंतर पुढं क्यू काय असणार आहे, परिमेय संख्याचा असणारा संच. म्हणून आपण काय म्हणलं की क्यू बरोबर काय असणार आहे, परिमेय संख्या. या परिमेय संख्यांचा असणारा संच असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. म्हणजेच क्यू म्हणजे काय असणार आहे, रॅशनल नंबर्स असं आपण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तर अशा पद्धतीने हे सेट ऑफ रॅशनल नंबर्स हे आपण सांगू शकतो. आणि त्यानंतर कॅपिटल आर. तर कॅपिटल आर जो आहे काय असणार आहे बघा, तर वास्तव संख्या असणारा संच. म्हणजेच या पद्धतीनं आपण काय म्हणलेलं आहे, वास्तव संख्यांचा संच. म्हणजेच अशा पद्धतीने आपण काय म्हणलेलं आहे, वास्तव संख्यांचा असणारा संच किंवा सेट ऑफ रिअल नंबर असं आपण त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. सेट ऑफ रिअल नंबर्स म्हणजेच काय असणार आहे, वास्तव संख्यांचा असणारा संच हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आता त्यानंतर मागच्या याच्यामध्ये आपण काय केलेलं बघा, संच लिहिण्याच्या पद्धती दोन बघितल्या होत्या. संच
लिहिण्याच्या पद्धती. दोन महत्वाच्या असणाऱ्या पद्धती आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. तर पहिली संच लिहिण्याची पद्धत जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, यादी पद्धत. हे आपण त्याच्यामध्ये बघितले. तर यादी पद्धतीमध्ये आपण काय केलं बघा. तर ह्या यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो बघा. तर ही जी यादी पद्धत आहे किंवा त्याला आपण लिस्ट मेथड म्हणतो, लिस्टिंग मेथड. त्याचबरोबर किंवा त्याला दुसरा शब्द आहे काय असणार बघा. तर त्याच्यामध्ये रोस्टर मेथड हे आपण त्याच्यामध्ये बघतोय की ज्याच्यामध्ये सरळ सिंपल असणारी यादी. जसं किराणा मालामध्ये आपण याद्या करतो तशा पद्धतीनं आपण महिरूपी कंसामध्ये ही यादी लिहितोय. म्हणजे आपण काय करतोय बघा की सगळ्यात महत्वाचं काय आहे, महिरूपी कंसात काय करतोय, घटकांची यादी लिहायची. हे आपण बघितले. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय केलेलं बघा की वेगवेगळ्या घटकांची असणारी यादी हे आपण त्याच्यामध्ये सांगतोय. हे लक्षात घ्या. मग यामध्ये आपण हे जे घटक जे आहेत, एखादा घटक जर वेगळा जर दाखवायचा असेल त्याच्यामध्ये आपण काय करतो, स्वल्पविराम अशा पद्धतीने देतो किंवा ह्याच्यामध्ये क्रम महत्वाचा नाही हे लक्षात घ्या. किंवा एक घटक जो आहे हा काय असणार आहे, एक घटक दुसऱ्या घटकापेक्षा, तर यामध्ये एक घटक जो आहे तो दुसऱ्या घटकापेक्षा स्वल्पविरामाने वेगळा करतात. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा, स्वल्पविरामाने काय करतोय आपण, वेगळा करतात. हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर आपण काय केलेलं बघा, ह्याला क्रम महत्वाचा नाही, क्रम महत्वाचा नाही हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा जो असणारा क्रम जो आहे तो क्रम महत्वाचा नाही हे लक्षात घ्या. त्याचबरोबर यामध्ये आपण जर बघितलं, उदाहरण जर बघा काय असणार आहे. पहिलं उदाहरण बघा, 1 ते 10 विषम संख्यांचा असणारा संच हे आपल्याला पाहिजे. मग यामध्ये 1 ते 10 विषम संख्येचा संच जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करणार बघा. तर ए बरोबर काय असणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं असणारी कंडिशन त्यामध्ये दाखवली. तर एक ही संख्या जी आहे, 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान अशी संख्या आपण त्याच्यामध्ये सांगितली. म्हणून आपण काय केलं इथं 3, त्याचबरोबर 5, 7, 9 अशा पद्धतीनं ह्या संख्या आपण त्याच्यामध्ये सांगतोय. किंवा क्रम महत्वाचा नाहीये, म्हणजेच काय झालेलं आहे, हे यामध्ये कुठल्याही क्रमाने तुम्ही लिहू शकता. ए बरोबर काय असणार आहे, 9, 7, 5, 3. तर असाही क्रम आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याचबरोबर दुसरं उदाहरण जर बघितलं आपण, रिमेंबर हा शब्द आपल्याला पाहिजे. तर रिमेंबर या स्पेलिंग मध्ये किंवा या शब्दातील अक्षरांचा संच. तर ह्या पद्धतीनं हे जे असणार संच जो आहे ह्यामध्ये आपण काय करतोय बघा. तर बी बरोबर काय असणार आहे, आर ई एम, परत एकदा ई रिपीट झालं, एम रिपीट झालं, बी. तर अशा पद्धतीनं आर परत रिपीट झालं. तर अशा पद्धतीनं आपण काय करतो की संच जो आहे तो संच लिहितोय. किंवा काय केलेलं आहे, बी बरोबर काय असणार आहे, बी एम ई आर. कशाही पद्धतीने तुम्ही ही गोष्ट जी आहे ती तुम्ही लिहू शकता, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं ही संख्या हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं ही जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, यादी पद्धत, हे लक्षात घ्या. त्यानंतर
दुसरी असणारी पद्धत जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, गुणधर्म पद्धत. इथं गुणधर्माला महत्व आहे. तर गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला गुणधर्माला महत्व आहे. यामध्ये दुसरा शब्द काय आहे, सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. म्हणून ह्याला आपण काय म्हणलेलं आहे, रूल मेथड. त्याचबरोबर काय असणार आहे, सेट बिल्डर फॉर्म असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ही रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणून त्याच्यामध्ये ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं की घटक जे आहे ते चलाने दाखवता, त्याच्या पुढे आपण दुसरी एखादी संख्या उभी करतो आणि त्याच्यामध्ये जो काही गुणधर्म असेल तो आपण त्याच्यामध्ये सांगतोय. उभ्या रेषेपुढे आपण काय करतोय की त्या चलाचा असणारा गुणधर्म हे आपण करतोय. म्हणजे यामध्ये काय असणार आहे, यादीला महत्व नाही, हे लक्षात घ्या. यादीला महत्व नाही, पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, गुणधर्म महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर पद्धत म्हणजे काय बघा की परंतु ह्या पद्धतीमध्ये आपण काय केलंय, गुणधर्म महत्वाचा आहे. सर्वसाधारण घटक जे आहेत हे एका विशिष्ट चलाने आपण दाखवतो आणि त्याच्या पुढं एक उभी रेष करतो आणि त्या उभी रेषेच्या पुढं आपण काय करतो की त्या चलाचा असणारा गुणधर्म आपण त्याच्यामध्ये लिहितोय. उदाहरण जर आपण जर बघितलं, यादीला महत्व नाही आहे, गुणधर्म महत्वाचा आहे. त्याचबरोबर विशिष्ट चलाचा वापर हे आपण त्याच्यामध्ये करतोय. तर अशा पद्धतीने विशिष्ट चलाचा असणारा वापर करतात हे आपण त्याच्यामध्ये बघतोय, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर अशा पद्धतीनं हे गुणधर्म महत्वाचे आहे. उदाहरण जर आपण जर बघितलं तर बघा, हेच उदाहरण तुम्हाला सांगतो मी. यामध्ये काय असणार आहे बघा, गुणधर्म पद्धतीमध्ये उदाहरण क्रमांक 1 आपण जर बघितलं तर ए यामध्ये दुसरं एक्स हे चल आपण वापरलं आणि हे विशिष्ट चल आहे. एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एन म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पुढे जी काय असणारी अट आहे ती अट हे आपण त्याच्यामध्ये सांगितले की ज्याच्यामध्ये 1 पेक्षा एक्सची किंमत मोठी आहे आणि त्याचबरोबर 10 पेक्षा ती काय असणार आहे, लहान आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं बघा की हा गुणधर्म आपण त्याच्यामध्ये सांगितला की ज्याच्यामध्ये संच ए चे घटक एक्स आहे आणि एक्स ही 1 व 10 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय म्हणलेलं बघा की एक्स हा काय असणार आहे, संच ए चा घटक. त्याचबरोबर काय आहे, संच ए चा घटक आहे. त्याचबरोबर एक्स हा काय असणार आहे, ही नैसर्गिक किंवा एक्स हा नैसर्गिक संख्येचा संच असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. नैसर्गिक संख्येचा असणारा संच. आणि तिसरी महत्वाची कंडिशन काय सांगितली आहे, तर एक्स ही काय असणार आहे, 1 ते 10 या नैसर्गिक संख्येच्या दरम्यान आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. म्हणजेच अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा की यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत हे आपण त्याच्यामध्ये सांगतोय. तर अशा पद्धतीनं 2 असणाऱ्या पद्धती आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर आपल्याला दुसरं उदाहरण पण आपल्याला सांगता येईल की ज्याच्यामध्ये आपण काय करतो बघा की संबंधित असणारी संख्या हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो.
मग आपण काय करतोय, दुसरे असणारे अक्षर, या दुसऱ्या अक्षरामध्ये आपण काय करतो बघा, हेच संख्या आपण या पद्धतीनं सांगू शकतो किंवा उदाहरण क्रमांक 2 हे आपल्याला सांगायचं आहे. तर उदाहरण क्रमांक 2 हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो की उदाहरण क्रमांक 2 जे आहे यामध्ये काय म्हणतोय की बी बरोबर काय असणार आहे एक्स, त्याचबरोबर एक्स जे आहे 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे, 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगणार. मग तर हा झाला तुमचा गुणधर्म. म्हणून यामध्ये बी संच जर आपण जर बघितला म्हणजेच काय झालं इथं की बी जे आहे, म्हणून संच बी बरोबर काय असणार आहे 1 ते 10 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या काय असणार आहे 2, त्याचबरोबर 3, 5, 7. तर अशा पद्धतीनं ह्या मूळ संख्या आपण त्याच्यामध्ये बघतोय. ही यादी पद्धत झाली. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपण काय केलं, ही यादी पद्धतीनं असणारे घटक हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतोय. आणि वरची जी आहे ते काय असणार आहे गुणधर्म पद्धत. आता यामध्ये तिसरं उदाहरण जर आपण जर बघितलं तर क्यू हे काय असणार आहे परिमेय संख्या. आणि आता परिमेय संख्येची नेमकी आपल्याला व्याख्या सांगतोय काय असणार आहे, तर परिमेय संख्या जी आहे, परिमेय संख्या संच हे आपण गुणधर्म पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा लिहायचे आहे. म्हणून आपण काय केलं बघा, गुणधर्म पद्धतीनं लिहिताना आपण काय करणार, तर परिमेय संख्या जी आहे त्या गुणधर्म पद्धतीनं आपल्याला लिहायचे. तर क्यू बरोबर नेमकी व्याख्या बघा आता, तर यामध्ये काय असणार आहे, क्यू हा एक संच आहे की ज्याच्यामध्ये पी छेद क्यू हा एक अपूर्णांक आहे. आणि यामध्ये जे घटक आपण वापरले पी व क्यू हे काय असणार आहे, हे परिमेय संख्यांचे असणारे घटक आहे. पी क्यू हे आपण त्याच्यामध्ये बघितलं, हे एक संख्या आहे. आणि त्याचबरोबर कंडिशन काय केलेली आहे, क्यू शून्याच्या व्यतिरिक्त असणारी संख्या आहे. तर क्यू जर शून्य असलं तर ती परिमेय संख्या होणार नाही. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, तर आपण पी छेद क्यू हे काय असणार आहे, या स्वरूपातील संख्या, या स्वरूपातील असणारी संख्या. आणि या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे की पी व छेद क्यू ही या स्वरूपातील असणारी संख्या की ज्याच्यामध्ये काय करतोय, पी व क्यू ह्या काय असणार आहे पूर्णांक संख्या आहेत. पी व क्यू हे काय झालं पूर्णांक संख्या आहेत. त्याचबरोबर काय असणार आहे, क्यू ही शून्येतर पूर्णांक सांगितलं. तर यामध्ये आपण काय करतोय बघा, की पी ची किंमत जी आहे ही शून्येतर पूर्णांक संख्या असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. शून्येतर पूर्णांक संख्या हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं हे गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. दोन्हीची आपण तुलना पण करू शकतो. एका बाजूला आपण काय केलेलं आहे, गुणधर्म पद्धत हे एका बाजूला लिहिलं आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतोय बघा, यादी पद्धत. बघा दोन असणारे घटक आपण केले. गुणधर्म पद्धत एका बाजूला आहे, त्याचबरोबर यादी पद्धत ही दुसऱ्या बाजूला आहे. मग आपण काय केलं बघा, की पहिल्या ह्याच्यामध्ये ए काय असणार आहे बरोबर एक्स, त्याचबरोबर एक्स जो आहे तो नैसर्गिक संख्येचा घटक आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण काय केलंय,
किंवा एक्स डायरेक्टली गुणधर्म पद्धतीमध्ये हा डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संच हे आपण त्याच्यामध्ये बघतोय। या शब्दातील अक्षरांचा संच असं आपण त्याच्यामध्ये लिहिलं, यादी पद्धतीमध्ये आपण या पद्धतीनं लिहिलेलं आहे। तर यामध्ये आता काय करतो बघा, यादी पद्धतीमध्ये ए हे आपण लिहिलं, डायरेक्ट गुणधर्म न वापरता यादी डायरेक्ट लिहून टाकली, तर काय असणार आहे बघा, डी आय, त्याच बरोबर व्ही, आय पर्यंत रिपीट झालेला आहे, त्याच बरोबर एस, त्याच बरोबर ओ आणि एन। तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, डी आय व्ही एस ओ एन असं आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, घटक हे आपण त्याच्यामध्ये लिहिलेत, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर दुसरं उदाहरण आपण त्याच्यामध्ये बघतोय, बी हा एक संच आहे। गुणधर्म पद्धतीमध्ये आपण काय करतोय की बी चा घटक वाय आणि वाय हा काय पाहिजे, तर वाय ही एक संख्या आहे, काय म्हणलेलं आहे, वाय ही एक संख्या आहे आणि त्याच्यामध्ये वाय ही जी असणारी संख्या जी आहे, वाय चा वर्ग काय पाहिजे, 9। मग आपण काय करणार, यादी पद्धतीनं हीच संख्या आपण काय केलेली आहे की 9चा वर्ग मूळ असणाऱ्या संख्या अधिक 3 आणि वजा 3, म्हणून आपण काय केलेलं आहे बघा, तर बी बरोबर -3 आणि +3 या दोनच संख्या 9च्या वर्गमूळामध्ये आपल्याला सापडतात, म्हणून आपण डायरेक्टली -3 आणि +3 हे दोन घटक आपण त्याच्यामध्ये यादी पद्धतीने लिहिले। त्याचबरोबर तिसरा घटक बघा, सी बरोबर काय असणार आहे, तर सी बरोबर झेड, आणि यामध्ये ही जी झेड असणारी संख्या जी आहे, ही झेड संख्या आपण काय करतोय, 5च्या पटीतील, तर झेड ही काय असणार आहे, 5च्या पटीतील काय असणार आहे, 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान असणाऱ्या, 5च्या पटीतील काय असणार आहे, 30 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे। काय असणार आहे, नैसर्गिक संख्यांचा संच हे आपण त्याच्यामध्ये बघतोय। तर मग आपण काय करणार बघा, म्हणून सी बरोबर काय असणार आहे बघा, तर यामध्ये झेड ही 5च्या पटीतील असणारी संख्या, मग आपण काय केलं बघा, 5 त्याच बरोबर 10, 15, 20 आणि 25, 30 पेक्षा लहान आणि 5च्या पटीतील असणारी संख्या, ह्या पद्धतीने आपण लिहिलं। तर अशा पद्धतीने आपण काय करतोय बघा, जरा मोठं लिहू आपण, तर काय असणार आहे, सी बरोबर 5, 10, 15, 20 आणि 25। तर अशा पद्धतीनं ह्या संख्येचा असणारा संच, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण काय करतोय की संचांची असणारी मांडणी आपण करू शकतोय। तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्याला बघायचे, ठीक आहे, आणि यानुसार आपण काय करतोय, टेबल तो आपल्याला पूर्ण करायचा आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे टेबल आपण त्याच्यामध्ये पूर्ण करतोय बघा।